अवधूत चिंतन श्री गुरुदेव दत्त श्री स्वामी समर्थ. तुम्हा सर्वांचं स्वामी मराठी चॅनलमध्ये तुमचं अगदी मनापासून स्वागत करते आणि आजच्या या व्हिडिओला सुरुवात करते. दिनांक 7 सप्टेंबर 2024 रोजी आपण गणपती बाप्पांची स्थापना आपल्या प्रत्येकाच्या घरात केलेली आहे. हे 10 दिवस खूप शुभ आणि समृद्ध मानले जातात. असे मानले जाते की या काळामध्ये गणपती बाप्पांशी संबंधित काही विशेष उपाय केल्याने प्रत्येक विघ्न दूर होतात आणि श्री गणपती बाप्पांची आपल्यावरती कृपा होते. श्री गणेशांना आराध्य दैवत मानले जाते आणि गणपती बाप्पा हे समृद्धीची, सौभाग्याची देवता, सुखकर्ता, दुःखहर्ता आहेत. 14 विद्या आणि 64 गुणांचा अधिपती अशी गणपती बाप्पांची ओळख आहे. कोणत्याही शुभ कार्याची सुरुवात जी करतो ते आपण गणपती बाप्पांच्या पूजेनंतरच करत असतो. तसेच भक्तांचे सर्व विघ्न जे आहेत ना ते गणपती बाप्पा दूर करत असतात. अशी श्रद्धा असल्यामुळे त्यांना विघ्नहर्तासुद्धा म्हटलं जातं. आणि गणेश चतुर्थीपासून ते अनंत चतुर्दशीपर्यंत अगदी 10 दिवस नित्यनेमाने आपण गणपती बाप्पांना प्रिय असलेल्या वस्तू बाप्पांना अर्पण करत असतो. ज्यामध्ये बाप्पांना प्रिय असलेले लाल रंगाचं जास्वंदीचं फूल असेल, बाप्पांच्या आवडीचे मोदक असतील, बुंदीचे लाडू असतील, यासारखे वेगवेगळे पदार्थ आपण नैवेद्यामध्ये अर्पण करत असतो. आणि सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे बाप्पांच्या आवडीची दुर्वांची जुडी देखील आपण बाप्पांना अर्पण करत असतो. अगदी 10 दिवसांमध्ये या दुर्वांच्या जुड्या आपण अर्पण करत असतो आणि मग त्या बाप्पांसोबत विसर्जित करतो. पण ही चूक आपल्याला यापुढे करायची नाही. तर गणपती बाप्पांना अर्पण केलेल्या दुर्वांचा अतिशय प्रभावी असा एक उपाय मी आपल्याला आजच्या या व्हिडिओमध्ये सांगणार आहे. या 10 दिवसामध्ये जितक्या दुर्वा आपण गणपती बाप्पांना अर्पण केलेल्या आहेत त्या दुर्वा तुम्ही फेकून देऊ नका. आणि बघा, उरलेल्या दिवसामध्ये तुम्हाला दुर्वा हातामध्ये घेऊन एक उपाय करायचा आहे. यामुळे तुमच्या आयुष्यामध्ये असलेल्या सर्व अडचणी दूर होतील आणि तुमच्या कठीणातील कठीण इच्छेची पूर्तता होईल. तर हा उपाय कशा प्रकारे करायचा आहे याबद्दलची संपूर्ण माहिती जाणून घ्यायची असेल तर व्हिडिओ शेवटपर्यंत पहा, म्हणजे तुम्हाला तुमच्या सर्व प्रश्नांची उत्तरे मिळून जातील. त्याचबरोबर तुम्ही जर चॅनलवरती नवीन असेल तर चॅनलला नक्की सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉनला सुद्धा क्लिक करा, जेणेकरून यापुढे येणारे नवनवीन व्हिडिओचे नोटिफिकेशन तुम्हाला येतील आणि तुमचा एकही व्हिडिओ मिस होणार नाही. तर बघा, तुम्ही पण आता गणपती बाप्पांची स्थापना तुमच्या घरामध्ये केलेलीच असेल. गणेश उत्सवामध्ये आपण गणपती बाप्पांच्या संबंधित सर्वच गोष्टींना विशेष असे महत्त्व आहे. त्यातलीच एक गोष्ट ती म्हणजे दुर्वा. भारतात गवतासारख्या दिसणाऱ्या या दुर्वा वनस्पतीला अत्यंत पवित्र मानले जाते. गणपतीला दुर्वांची जुडी वाहतो आपण, त्यामुळे गणपती बाप्पा प्रसन्न होतात. गणपतींना दुर्वा खूपच प्रिय आहेत. 21 दुर्वांची मिळून केलेली जुडी आपण गणपतीला अर्पण करत असतो. महादेव शिवशंकरांच्या पूजेमध्ये बेलपत्राला जसं महत्त्व आहे तसं श्री विष्णूंच्या पूजेमध्ये तुळशीच्या पानांना महत्त्व आहे. तसेच त्याचप्रमाणे आपल्याला गणपती बाप्पांच्या पूजनामध्ये दुर्वांना अत्याधिक महत्त्व आहे. आणि गणपती बाप्पांना दुर्वा हे अतिशय प्रिय आहेत. दुर्वा आपण अर्पण केल्याशिवाय गणपती बाप्पाची पूजा जी आहे ती पूर्ण होत नाही. पूजेचे पुण्यफळ जे आहे ते आपल्याला मिळत नाही. इतकं अनन्यसाधारण असं महत्त्व या दुर्वांना आहे. आणि आज या व्हिडिओमध्ये दुर्वांचे 3 अतिशय प्रभावी असे उपाय मी तुमच्यासोबत शेअर करणार आहे. तर पहिल्या उपायामध्ये, जर तुमच्या घरामध्ये खूप आर्थिक अडचणी असतील, तुम्ही खूप कष्ट करता, मेहनत करता, तरी देखील तुमच्या कष्टाला, मेहनतीला म्हणावं तसं यश मिळत नसेल, नशिबाची साथ तुम्हाला मिळत नसेल, घरामध्ये आलेला पैसा जो आहे तो फार काळ टिकून राहत नसेल, कोणत्या ना कोणत्या कारणाने तो घराबाहेर निघून जातो आणि महिनाअखेरीस तुमच्या घरामध्ये पैशांची चणचण भासते, घरामध्ये आर्थिक स्थैर्य टिकून राहावं, जो काही पैसा येतो तो टिकून राहावा, यासाठी आपल्याला गणपती बाप्पांकडे हा जो दुर्वांचा उपाय आहे तो करायचा आहे. बघा, सुरुवातीला बघा 3 दल मिळून एक दुर्वा तयार होते. अशा आपल्याला 11 दुर्वा घ्यायच्या आहेत आणि त्याची एक जुडी तयार करायची आहे. श्री गणेश चतुर्थीपासून ते अनंत चतुर्दशीपर्यंत नित्य आपण श्री गणेशांचं पंचोपचाराने पूजन करत आलेलं आहे. त्यामध्ये आपण जी दुर्वांची जुडी अर्पण करतो ती जुडी नाही, तर या उपायासाठी तुम्हाला एक वेगळी जुडी दुर्वांची तयार करायची आहे. आता सकाळी किंवा संध्याकाळी तुम्ही तुमच्या वेळेनुसार तुम्ही या उपायासाठी गणपती बाप्पांसमोर बसायचं आहे. एक आसन तुम्हाला घ्यायचं आहे. गणपती बाप्पांसमोर एक शुद्ध गाईच्या तुपाचा दिवा तुम्हाला लावायचा आहे. धूप लावून घ्यायचं आहे, कारण कोणतीही सेवा किंवा जे काही कार्य आहे ते अग्नीच्या साक्षीने होतं. आणि गणपतीच्या प्राणप्रतिष्ठाच्या वेळेस आपण जे अखंड दिवा प्रज्वलित केलेला आहे तो तर सुरू असणारच आहे. या व्यतिरिक्त तुम्हाला लक्ष्मी प्राप्तीसाठी, म्हणजेच घरामध्ये आर्थिक स्थैर्य राहावं यासाठी हा दिवा जो आहे तो प्रज्वलित करायचा आहे. दिवा सुरू असेपर्यंत आपल्याला ही दुर्वांची जुडी आपल्या उजव्या हातामध्ये पकडायची आहे. देठ गणपती बाप्पांकडे असावा अशा पद्धतीने ही जुडी आपल्याला पकडायची आहे. आणि बघा, त्यानंतर आपल्याला एका मंत्राचा जप करायचा आहे. आता या मंत्राचं तुम्हाला जास्तीत जास्त 108 वेळा
पठण करायचं आहे किंवा कमीत कमी तुम्ही 16 वेळा पठण करू शकता. जप करत असताना किंवा पठण करत असताना तुम्ही जपमाळ डाव्या हातामध्ये पकडायची आहे किंवा तुम्ही बोटावरती मोजून देखील हे पठण करू शकता. तर तो मंत्र असा आहे, ओम गम गणपतये सर्व कार्यसिद्धी कुरु कुरु स्वाहा. या मंत्राचा तुम्हाला जप करायचा आहे. हा श्री गणेशांचा अतिशय प्रभावशाली असा मंत्र आहे. या मंत्राचे पठण केल्यामुळे तुमच्या पैशांविषयीच्या सर्व समस्या दूर होतात. त्यानंतर तुम्हाला ती जी दुर्वा आहे आपण हातात घेतलेली ती बाप्पांच्या चरणांजवळ तुम्हाला अर्पण करायची आहे. हा जो उपाय आहे तो तुम्ही गणेश चतुर्थीपासून ते अनंत चतुर्दशीपर्यंत या 10 दिवसांच्या काळामध्ये कोणत्याही दिवशी करू शकता. सकाळी करू शकता, संध्याकाळी करू शकता. संध्याकाळी दिवे लागण्याच्या वेळेस म्हणजे 6:30 ते 7:30च्या दरम्यान केला तर उत्तमच आहे, कारण ही लक्ष्मी प्राप्तीसाठीची सेवा आहे. त्यानंतर दुसऱ्या दिवशी आपण गणपतींना अर्पण केलेलं सर्व फुलं हार वगैरे एका पिशवींमध्ये जमा करत असतो. तर त्या पिशवींमध्ये या दुर्वा आपल्याला टाकायच्या नाहीत. तर त्या दुर्वा आपल्याला अशा ठिकाणी ठेवायच्या आहेत जेणेकरून वर्षभर आपल्यावरती श्री गणेशांची कृपा राहील आणि आपल्या घरामध्ये लक्ष्मी स्थिर निवास करेल. तर त्यासाठी तुम्हाला काय करायचं आहे, ह्या ज्या दुर्वा आहेत त्या जिथे तुम्ही पैसा किंवा तुमचे दागदागिने ठेवता तिथे तुम्हाला त्या तिजोरीमध्ये म्हणा किंवा त्या पैशांच्या ड्रॉवरमध्ये तुम्हाला ही दुर्वा एका लाल रंगाच्या कपड्यामध्ये बांधून ठेवायची आहे. यासोबतच तुम्ही जर रोज हा उपाय केला तर एक दुर्वांची जोडी तुम्ही तुमच्या पैशाच्या ठिकाणी ठेवू शकता आणि एक दुर्वांची जोडी तुम्ही तुमच्या नोकरी किंवा व्यवसायाच्या ठिकाणी ठेवू शकता, जेणेकरून तिथे येणारे अडथळे दूर होतील. या व्यतिरिक्त तुम्ही तुमच्या पतीच्या पॉकेटमध्ये, वॉलेटमध्ये किंवा महिला असतील तर पर्समध्ये देखील ही दुर्वांची जोडी तुम्ही ठेवू शकता. यामुळे तुमच्या धनाविषयक, पैशाविषयक ज्या समस्या असतील त्या दूर होतील, तुमची इच्छापूर्ती होईल. त्यानंतरचा दुसऱ्या उपायामध्ये जर तुमच्या मुलाबाळांच्या काही समस्या असतील, अडचणी असतील, त्यातून त्यांना बाहेर पडता येत नसेल, म्हणजे मुलांच्या व्यवसाय, करिअर संबंधित, नोकरी संदर्भात काही समस्या असतील, त्यांचा अभ्यासामध्ये मन लागत नसेल, ते बाहेरगावी शिकायला असतील किंवा तुमच्या जवळ राहत असतील, तरी देखील हा उपाय तुम्हाला करता येणार आहे. जर महिलांचा मासिक धर्म चालू असेल तर हा जो उपाय आहे तर मुलांचे वडील केले तरी चालतील. आई किंवा वडील दोघांपैकी कुणीही एकाने हा उपाय आपल्या मुलांसाठी करावा. जर मुलं तुमच्या जवळ राहत असतील तर मुलांकडून तुम्ही ही जी सेवा आहे ती करून घ्यायची आहे. त्यासाठी तुम्हाला 21 दुर्वांची जोडी तयार करायची आहे. त्यानंतर सांगितल्याप्रमाणे सकाळी किंवा संध्याकाळी गणपतींची प्राणप्रतिष्ठा जिथे झालेली आहे तिथे तुम्हाला बसायचं आहे. त्यानंतर तुम्हाला तुमच्या मुलांच्या हातून तुम्ही ही सेवा करून घेणार असाल तर मुलांना तिथे बसवायचं आहे. गणपतींची त्यांच्या हातून पंचोपचार पूजा करायची आहे. त्यानंतर दुर्वांची ही जोडी त्यांना उजव्या हातामध्ये पकडायला सांगायची आहे. आणि मुलं जर तुमच्या जवळ राहत नसतील तर आई किंवा वडील दोघांपैकी एकाने गणपतींसमोर बसायचं आहे आणि मुलांसाठी ही जी सेवा आहे ती सेवा करायची आहे. तर 21 दुर्वांची जोडी जी आपण हातात घेतलेली आहे तिचं देठ गणपती बाप्पांकडे करायचं आहे. त्यानंतर तुम्हाला 1 वेळा गणपती अथर्वशीर्षाचं पठण करायचं आहे. मुलांकडून हे गणपती अथर्वशीर्षाचं पठण तुम्हाला करून घ्यायचं आहे आणि मनोभावे त्यांच्या मनोकामना, इच्छा व्यक्त करत गणपतींच्या चरणी ही दुर्वांची जोडी अर्पण करायची आहे. आता दुसऱ्या दिवशी ज्यावेळेस आपण सगळं निर्माल्य गोळा करत असतो त्यावेळेस त्या निर्माल्यामध्ये ही दुर्वांची जोडी टाकायची नाही. तर त्या दुर्वांवरती आपण जी सेवा केलेली आहे, ज्या गोष्टींसाठी आपण हा उपाय केलेला आहे त्यासाठी आपल्याला ही दुर्वांची जोडी वापरायची आहे. आता जिथे कुठे मुलं अभ्यास करतात त्यांची जी अभ्यासाची खोली आहे किंवा त्यांचं जे अभ्यासाचं टेबल आहे, स्कूल बॅग आहे, ही दुर्वांची जोडी तुम्ही त्या बॅगेमध्ये वगैरे त्या ठिकाणी तुम्ही लाल रंगाच्या कपड्यामध्ये बांधून ठेवायची आहे. यामुळे त्यांच्या मार्गात येणाऱ्या सर्व अडचणी दूर होतील आणि त्यांना प्रत्येक क्षेत्रामध्ये यश मिळायला सुरुवात होईल. आता तुमची मुलं जर बाहेरगावी राहत असतील तर जिथे कुठे त्यांचं सामान असेल, म्हणजे त्यांचे कपडे असतील किंवा त्यांची एखादी वस्तू असेल, तिथे तुम्ही ही दुर्वांची जोडी ठेवायची आहे. ज्यावेळेस मुलं तुमच्याकडे सुट्ट्यांमध्ये वगैरे येत असतील त्यावेळेस मुलांसोबत ही दुर्वांची जोडी देखील तुम्हाला द्यायची आहे. अशा प्रकारे हा जो उपाय आहे तो तुम्हाला करायचा आहे. त्यानंतरच्या तिसऱ्या उपायामध्ये जर तुमची एखादी खूप दिवसांपासूनची इच्छा आहे ती पूर्ण होत नाही, त्यासाठी तुम्ही खूप प्रयत्न करताय, कष्ट करताय, तरी देखील तुमच्या प्रयत्नांना, कष्टाला, मेहनतीला म्हणावं तसं यश मिळत नसेल, तर प्रयत्नांना साथ मिळण्यासाठी मग तुम्हाला समजा घर घेण्याची इच्छा आहे, खूप दिवसांपासून तुमच्या ते स्वप्न आहे, पण घरामध्ये पैसा असूनही तुमचं ते घराचं स्वप्न पूर्ण होत नसेल तर त्यासाठी तुम्ही ही सेवा करू शकता. या व्यतिरिक्त तुमच्या घरामध्ये उपवर मुलं मुली असतील, त्यांच्या विवाहाचे योग जुळून येत नसतील किंवा तुम्हाला अनेक वर्षे लग्नाला उलटून गेल्यानंतर सुद्धा संतान प्राप्ती होत नसेल, तर यासारख्या कितीतरी इच्छापूर्तीसाठी तुम्ही हा जो उपाय आहे हा उपाय तुम्ही करू शकता. ज्या गणपती बाप्पांना आपण रोज या 10 दिवसांमध्ये दुर्वा अर्पण करत असतो त्या सुकलेल्या असतात. मग त्या तुम्हाला थोड्याशा गाईच्या दुधामध्ये बारीक वाटून
घ्यायचे आहेत, म्हणजे मिक्सरला फिरवून घेऊ शकता आणि त्याचा टिळा जो आहे तो तुम्हाला कपाळी लावायचा आहे. हा गणपती बाप्पांचा आशीर्वाद आहे. यामुळे तुमच्या कार्यामध्ये येणाऱ्या अडचणी, अडथळे, समस्या दूर होतील आणि तुमची कठीणातील कठीण इच्छा पूर्ती होईल. तर असे हे 3 महाउपाय तुम्हाला गणपती बाप्पांना अर्पण केलेल्या दुर्वांच्या बाबतीत करता येणार आहेत. तर आत्ता जी काही याच्या व्हिडिओमध्ये मी तुम्हाला महत्त्वाचे असे उपाय सांगितलेले आहेत, हा उपाय तुम्ही नक्की करून पहा आणि व्हिडिओ तुम्हाला थोडा जरी हेल्पफुल वाटत असेल तर जास्तीत जास्त लोकांपर्यंत शेअर करा. पुन्हा भेटूया अशाच एका नवीन आणि माहितीपूर्ण व्हिडिओमध्ये. तोपर्यंत सर्वांना श्री स्वामी समर्थ.